Okay, so let us discuss about IP addressing. What is an IP address? आता ही IP address आपल्याला वापरायची आहे, तर IP address कुठे वापरायची आणि कोणत्या प्रकारची वापरायची? IP addressचे 3 प्रकार असतात. एक असणार पब्लिक, एक असणार प्रायव्हेट आणि एक असणार स्पेशल ॲड्रेस. समजा हा तुमचा होम ऑफिस आहे, ह्याला आपण स्मॉल ऑफिस, होम ऑफिस म्हणू शकतो. हा समजा तुमचा ऑफिस आहे किंवा तुमची कंपनी आहे. तुमच्याकडे एक राउटर असणार इथं. ह्या राउटरला तुम्ही तुमच्या घरीही जर समजा तुम्ही एक राउटर घेतला, तर त्या राउटरला 2 इंटरफेस असतात. इंटरफेस म्हणजे एक पोर्ट असणार जिथं बाहेरचा कनेक्शन येणार, जिथून बाहेरचा कनेक्शन जॉईन होतो, आणि एक कनेक्शन असणार जिथं इथं तुम्ही तुमचे कम्प्युटर लावता, इथं असं पीसी जोडणार तुम्ही. तर ठीक आहे, आता इंटरनली तुम्हाला कोणत्या प्रकारची ॲड्रेसेस घ्यायचे आहेत? इंटरनली यू विल यूज युअर प्रायव्हेट ॲड्रेस रेंज. ते नंबर्स आपण बघूया कोणते आहेत. पण जर का तुम्हाला घरी वापरायचे आहेत ॲड्रेसेस, तर घरी स्वतःचे प्रायव्हेट ॲड्रेसेस वापरायचे. आणि बाहेर इंटरनेटवरती जाण्यासाठी आपल्याला एका पब्लिक ॲड्रेसची आवश्यकता असणार. तर तुमच्या ISPनी तुम्हाला एक राउटर दिला असेल, पैसे घेतले असतील नो डाऊट, पण इथं तुम्ही प्रायव्हेट ॲड्रेस यूज करणार आणि बाहेर पब्लिक ॲड्रेसेस यूज करणार. तर इथं आपल्या ISPला आहे, आपल्या ISPकडेही तो स्वतःसाठीही तो एक प्रायव्हेट ॲड्रेसचा रेंज यूज करणार. सो तुम्ही तुमच्या इथं प्रायव्हेट यूज करता, तो त्याच्या इथं आतमध्ये इंटरनली आपण फक्त प्रायव्हेट ॲड्रेसेसचा यूज करणार. बाहेर इंटरनेटवरती जाण्यासाठी एक पब्लिक ॲड्रेस यूज केली जाणार. जर तुम्ही चुकून तुमच्या राउटरला ह्या इंटरफेसवरती एक प्रायव्हेट ॲड्रेस दिली, तर काही होत नाही. खरं तर हे लोक जे आहेत ISPs ह्याला फिल्टर करणार, म्हणजे ही ॲड्रेस बाहेर युअर प्रायव्हेट ॲड्रेसेस आर कॉल्ड नॉन राउटेबल. नॉन राउटेबल म्हणजे ही ॲड्रेस घेऊन तुम्ही इंटरनेटवरती राऊट करू शकत नाही तुमच्या डेटाला. तर आलं लक्षात? बाहेर ऑन द इंटरनेट पब्लिक ॲड्रेसेस विल बी यूज्ड. बाहेर पब्लिक ॲड्रेस वापरले जातात आणि आतमध्ये आपण प्रायव्हेट ॲड्रेस वापरणार. तर हे नंबर्स काय आहेत? 3 प्रकारचे नंबर असतात. तुमच्याकडे आधी क्लासेस असतात, क्लासेस ऑफ ॲड्रेसेस. क्लास A, क्लास B, क्लास C, क्लास D आणि क्लास E अशा प्रकारचे क्लास असतात. क्लास A मध्ये आता एक स्मॉल रूल असतो की जर 2 डिव्हाइसेसला समजा दोन जण भाऊ बहीण आहेत म्हणजे, तर त्या दोघांचं आडनाव सेम असणार नाही का? तर फॉर 2 डिव्हाइसेस, जर का ह्या दोघ्या डिव्हाइसेसला कम्युनिकेट करायचं आहे बगैर कोणत्या, म्हणजे समजा एक राउटर वगैरे असं एक स्विच घेतला आपण समजा असं, तर ह्या दोघ्या डिव्हाइसेसला जर कम्युनिकेट करायचं आहे, तर ह्या दोघांना एका नेटवर्क मध्ये असणं गरजेचं आहे. तर नेटवर्कमध्ये मी आणि माझा आणि त्याचा नेटवर्क सेम आहे, आमचा दोघांचा आडनाव सेम आहे, हे कसं काय कळणार दोघांना? तर ते आपण बघूया. सध्याच्याला क्लासेस आहेत, क्लासेस ऑफ ॲड्रेसेस, क्लास A, B, C, D, E. तर आपल्याला कोणता क्लास वापरायचा आहे ते बघायचं. तर क्लास A मध्ये एक रूल आहे, पहिला ऑक्टेट अँड IP ॲड्रेस इज ऑफ 32 बिट्स. IP ॲड्रेस 32 बिट्सची असणार, म्हणजे 1 2 3 4 5 6 7 8, 1 2 3 4 5 6 7 8, 1 2 3 4 5 6 7 8, 1 2 3 4 5 6 7 8 असे 32 बिट घेऊन आम्ही एक IP ॲड्रेस बनवतो. अँड IP ॲड्रेस इज ऑफ 32 बिट्स रिटन इन डेसिमल फॉर्मॅट. म्हणजे ह्याला आपण डेसिमल फॉर्मॅट मध्ये लिहिणार, म्हणजे 0 1 2 3 4. आता एका IP ॲड्रेसच्या ह्याला एक ऑक्टेट म्हणतो, बिकॉज 1 इज अ बिट, 4 इज अ निबल अँड 8 इज अन ऑक्टेट. तर असे 4 ऑक्टेट असणार, पहिला, दुसरा, तिसरा आणि चौथा. अँड IP ॲड्रेस इज ऑफ 32 बिट्स रिटन इन डेसिमल आणि सेपरेटेड बाय डॉट्स. इथं बघितलं तर डॉट आहे एक, सेपरेटेड बाय डॉट. तर आपण IP ॲड्रेस जर लिहायची आहे तर कसं लिहायचं? असं लिहायचं 1.2.3.4 मीन्स आय विल राईट 1.2.3.4. अशा पद्धतीत आपण एक IP ॲड्रेस लिहितो. आता ह्या IP ॲड्रेसेस मध्ये नेटवर्क पार्ट कोणता आहे आणि होस्ट पार्ट कोणता आहे ते तर माहिती पडणार नाही. तर तुमच्याकडे क्लासेस आहेत. क्लास A मध्ये जो पहिला ऑक्टेट आहे ह्याला नेटवर्क साठी रिझर्व केलेला आहे आणि बाकीचे 3 ऑक्टेट होस्ट साठी रिझर्व केलेले आहेत. म्हणजे समजा जर का मी एक PC इथं लिहिलं, इथे एक कम्प्युटर घेतला, इथं आणखीन एक कम्प्युटर घेतलं, इथे एक मी
एक राउटर किंवा स्विच काहीतरी लावलं असं आणि यांना असं जोडलं मी. समजा आता मला जर डेटा ट्रान्समिट करायचा आहे तर ह्या डिव्हाइसला एक आयपी ऍड्रेस द्यावी लागेल, ह्या डिव्हाइसलाही एक आयपी ऍड्रेस द्यावी लागेल. तर आयपी ऍड्रेस देण्यासाठी मी नंबर यूज करू शकतो, एनी नंबर बिटवीन 0 to 255. का बरं? का की माझे जे 8 ऑक्टेट असतात म्हणजे 8 बिट्स असतात एका ऑक्टेटमध्ये 11111111, माझ्याकडे 8 बिट आहेत आणि प्रत्येक बिटची व्हॅल्यू 2 च्या पॉवरनी वाढत जाणार. तर जर का मी इथं बघितलं 2 to the power of 8, 2 to the power of 8 will give me 256 numbers. त्यापैकी 0 इज अ व्हॅलिड नंबर. सो 0 पासून 255 पर्यंत आपण कोणताही एक नंबर घेऊ शकतो. तर आयपी ऍड्रेस मी ज्या ऑक्टेटमध्ये देणार, तर आता समजा मी इथं 1.2.3.4 असं आयपी ऍड्रेस, अशी एक आयपी ऍड्रेस मी घेतली. तर क्लास ए मध्ये जो पहिला ऑक्टेट आहे दॅट इज रिझर्व्ड फॉर नेटवर्क, म्हणजे इथं हाच आपला आडनाव. तर इथं ह्याला जर आयपी ऍड्रेस द्यायची आहे तर ह्याकडे आयपी ऍड्रेस सुरू 1 पासूनच झाली पाहिजे. 1च्या नंतर तुम्ही काही द्या, 3, 4, 5 काही देऊ शकतो आपण, पण हा सेम नंबर रिपीट करू शकत नाही. एक काम करूया, एक छोटा डायग्राम बनवून टेस्ट करूया. ह्या दोघ्या डिव्हाइसेसचे पहिले ऑक्टेट्स सेम आहेत बघूया. एक काम करूया, एक नेटवर्क बनवूया आपण, एक स्विच घेऊया. राउटर घ्यायचा नाही सध्याच्याला, एक स्विच घ्यायचा. नेटवर्किंग डिव्हाइसेस मध्ये स्विच उचललाय मी, 3 वेळा सांगितलं स्विचच घ्यायचा, राउटर घ्यायचा नाही. कम्प्युटर घ्यायची 2. झाला का 50,000चा सेटअप आपला तयार. आणि आता बघूया, जर ह्या डिव्हाइस सोबत डेटा पाठवायचा आहे तर कसं होणार. तर काय करावं लागतं, त्यासाठी आयपी ऍड्रेसेस द्यावे लागतील. आयपी ऍड्रेस देण्यासाठी आपल्याला इथं जावं लागेल आणि ह्याच्या डेस्कटॉप वरती क्लिक करून आयपी कॉन्फिगरेशन वरती जाऊन क्लिक करावं लागेल. आता 1.2.3.4 असं द्यायचं आणि टॅब हिट केलं. टॅब हिट केल्यावरती ह्यानी इथं बघितलं की माझा पहिला जो ऑक्टेट आहे हा माझा आडनाव आहे. आता दिस इज समथिंग कॉल्ड सबनेट मास्क. ह्याला सबनेट मास्क म्हणतो. सबनेट मास्क हे ठरवणार आपण जे एखादा फॉर्म भरतो त्या फॉर्मच्या खाली लिहिलेलं असतं ना की हा नाव तुमचा पहिला नाव आणि हा तुमचा आडनाव. तर इथं हा तो कॉलम आहे समजायचा की ठीक आहे, हा इथं आडनाव लिहायचा. म्हणजे जर का इथं 1 आहे म्हणजे माझा आणि त्याचा. आता जर डेटा पाठवायचा आहे तर आपला डिव्हाइस बायनरी अँडिंग करतो मागे जाऊन आणि कॅल्क्युलेट करतो की ज्या सोबत कम्युनिकेट करायचंय त्याचा आणि माझा नेटवर्क सेम आहे का. बघूया आता इथं जाऊन डेस्कटॉप मध्ये 1.3.4.5 काहीतरी टाईप केलं. आता इथं बघा त्यांनी हे नक्की केलंय की बाबा माझा आणि त्याचा आडनाव काय आहे. आता मी काय करणार, इथं बसून ह्या कमांड प्रॉम्प्ट वरती जाऊन पिंग करणार कुणाला, त्याला 1, 2, 3, 4 वाल्या माणसाला. आणि जर का मला रिप्लाय मिळालं म्हणजे माझा कम्युनिकेशन सक्सेसफुल होतोय. मीन्स मी माझा जो डेटा पाठवला होता तो डेटा व्यवस्थितपणे पोहोचला आहे. तो म्हणतो ठीक आहे, तुम्ही जर डेटा काय पाठवला तर मी ह्या डेटाला रिसीव्ह करू शकणार. कसं काय हे कम्युनिकेशन झालं, बगैर एका राउटर विटर लावायच्या ऐवजी. हा स्विच इज अ प्लग अँड प्ले डिव्हाइस. स्विच वरती सध्याच्याला काहीही कॉन्फिगरेशन करायचा नाहीये आपल्याला. फक्त 2 कम्प्युटर घेऊन त्याच्या आयपी ऍड्रेस त्याला आयपी ऍड्रेस असाइन करायचं. आता काय करू, एक गंमत करूया. आपण एका पीसी वरती जाऊन ह्याचा नेटवर्क पोर्शन मध्ये चेंज करूया. म्हणजे आपण याचा आडनाव चेंज केला, आडनाव मध्ये फेरबदल केलं. आता बघूया जाऊन कमांड प्रॉम्प्ट मध्ये. आधी मी त्याला पिंग करू शकत होतो, आता जर परत पिंग केलं तर कम्युनिकेशन होत नाहीये. इथं काय लिहून येतोय, आता इथे लिहून येतोय रिक्वेस्ट टाइम्ड आउट. आता ज्या वेळेस मी माझ्या डिव्हाइसला एक आयपी दिली होती, ह्याला आयपी दिली, ह्याला सांगितलं पिंग कर 1, 2, 3 आणि 4 ला. तर ह्यानी आधी बघितलं बाबा की मला माहिती आहे का तो कोण आहे, कुणाला पिंग करायचं. जर आपल्याला कुणाला मारायचं, जाऊन हाणायचंय तर आपण विचारतो बाबा कोण आहे तो, कुठं राहतो, बरं आपल्या गावाचा आहे का, मग चल जाऊया त्याच्या घरी, लगेच हाणतो जाऊन. पण जर तो दुसऱ्या गावाचा आहे तर आधी माहिती पाहिजे ना तिथं कसं जायचं. तर इथं जर आपण इथं आयपी ऍड्रेस चेंज केली, ह्याचा आडनाव चेंज केला, तर ह्याला सांगितलं की बाबा तुला 1 वाल्याला पिंग करायचं, तर हा माणूस विचारतो की मला माझ्या गावाला सोडून बाहेर जायचंय. तर बाहेर जाण्यासाठी मला काहीच माहिती नाही.
जर ह्या डिव्हाइसला बाहेर जायचं आहे तर एका राउटरची आवश्यकता असणार, का की तुम्हाला जर तुमच्या नेटवर्कला सोडून बाहेर जायचं आहे तर बाउंड्री क्रॉस करावी लागेल, त्यावेळेस एका राउटरची गरज असणार. आणि त्यावेळेस इथं तुम्हाला तुमच्या कम्प्युटरच्या फील्डमध्ये एक डिफॉल्ट गेटवे देण्याची आवश्यकता असणार. पण सध्याच्याला आपण ते टेस्ट करत नाहीये. आताच्या हिशोबाने आपल्याला फक्त बघायचं आहे ज्या दोन डिव्हाइसेसला कम्युनिकेट करायचा, जर त्या दोन डिव्हाइसेसला कम्युनिकेट करायचं आहे तर हे दोघे डिव्हाइसेस एका नेटवर्क मध्ये असले तर कम्युनिकेट होणार. आता एक काम करूया, ह्याला काय ऍड्रेस दिली आपण, 2 3 4 5 काहीतरी दिली, काहीही नंबर देऊ शकतो, 2 पासून सुरू झालं पाहिजे. आता इथं जाऊन ह्यालाही 2 3 4 करून टाक. आता काय झालं, नंबर आडनाव मिळाला का दोघांचा. आता परत जाऊ त्या डिव्हाइसवरती आणि ह्याला म्हणूया पिंग करा पण 2 2 3 4 ला. आता कसं काय कम्युनिकेशन होतोय, का की हे दोघे डिव्हाइस एका नेटवर्कच्या रेंजमध्ये आहेत, म्हणून हे दोघे कम्युनिकेट करू शकतात एकामेकासोबत. तर क्लास ए मध्ये त्यांनी काय सांगितलं, जर का तुमच्याकडे एखादा लई मोठा नेटवर्क आहे तर तुम्ही क्लास ए चा वापर करा, का की क्लास ए मध्ये जो पहिला ऑक्टेट आहे त्याला नेटवर्क साठी ठेवलंय, बाकीचे 3 ऑक्टेट मध्ये तुम्ही काहीही वापरू शकता. आता जर मी सांगितलं क्लास ए चा नेटवर्क आहे तर किती कम्प्युटर आपण एका ह्याच्यात बसवू शकतो, 2 raised to the power of 24. कधी जर मी सांगितलं होस्ट पार्ट सांगा तर ह्या डायरेक्शन मध्ये जायचं डावीकडं, अशा डायरेक्शन मध्ये किती होस्ट आहेत, होस्ट ह्या बाजूनी बघायचे. आता किती ऑक्टेट, किती बिट आहे ह्याच्यामध्ये, 24 बिट आहे, 8 16 24 32 बिटची एक आयपी ऍड्रेस असणार, त्यापैकी 24 बिट आपले होस्ट साठी ठेवले. म्हणजे किती होस्ट एका नेटवर्क मध्ये असू शकतात, 167777216 काहीतरी एक नंबर आहे, 167777216. हा, आणि त्यापैकी 2 आपल्याला मायनस करावे लागतील. का बरं, का की एक असणार नेटवर्क आयडी साठी, आणि एक असणार ब्रॉडकास्ट आयडी साठी. तर आपण कधी एक नेटवर्क बनवलं तर त्या नेटवर्क मधले 2 नंबर आपल्याला मायनस करावे लागतात, एक सुरुवातीचा आणि एक अखेरचा. तर क्लास ए हा एक लई मोठा नेटवर्क आहे. आता समजा क्लास बी, क्लास ए म्हणजे नेटवर्क डॉट होस्ट डॉट होस्ट डॉट होस्ट. क्लास बी मध्ये आपल्याला 2 ऑक्टेट नेटवर्क साठी ठेवायचे, 2 ऑक्टेट होस्ट साठी ठेवायचे. म्हणजे क्लास बी काय म्हणतो की पहिले 2 ऑक्टेट हे फिक्स असणार, त्यानंतरचे दोघे काहीही असू शकतात, काय फरक पडत नाही. तसंच क्लास सी मध्ये 3 ऑक्टेट रिझर्व्ड असतील नेटवर्क साठी, नेटवर्क 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 आणि 1 ऑक्टेट होस्ट साठी. आता हे नेटवर्क हे आहे कसं ठरवलं जातंय, इथं आपण नेटवर्कच्या ऐवजी 1 लिहिलं तर सबनेट मास्क मध्ये 255 लिहितो. तर क्लास ए चा म्हणजे क्लास ए चा सबनेट मास्क काय होणार, 255.0.0.0, का की पहिला ऑक्टेट मी फिक्स ठेवणार. क्लास बी चा सबनेट मास्क 255.255.0.0, क्लास सी 255.255.255.0. म्हणजे जर का क्लास ए क्लास बी क्लास म्हणजे जर मला एखादा छोटा नेटवर्क डिझाईन करायचा आहे तर ठीक आहे, किती लोक बसू शकतात एका नेटवर्क मध्ये, 2 raised to power of 8. I can have 256 IP addresses, त्याच्यातले 2 काढले जातील, 254 IP addresses एका नेटवर्क मध्ये असतात. तर एखादा जर छोटासा नेटवर्क आहे त्या छोट्याशा नेटवर्क साठी आपण क्लास सी चा वापर करू शकतो. आता आपल्याला क्लास ए, क्लास बी, क्लास सी मधले कोणते नंबर वापरता येतात. प्रायव्हेट ऍड्रेस रेंज. प्रायव्हेट ऍड्रेस रेंज काय आहे, प्रायव्हेट ऍड्रेसची रेंज आहे कोणताही नंबर, जर क्लास ए चा आहे कोणताही नंबर 10 पासून सुरू झाला तर क्लास ए मध्ये आपल्याला ही आयपी ऍड्रेस आपल्या स्वतःच्या वापरण्यासाठी यूज करता येते. क्लास बी मध्ये 172.16 हा एक नंबर आपल्यासाठी रिझर्व केलेला आहे, आणि क्लास सी मध्ये 192.168.0.0 हे 3 नंबर. म्हणजे 3 म्हणजे इथं एक व्हेरिएबल आहे, इथं तुम्ही 1 2 3 4 काहीही टाकू शकता. क्लास ए ची प्रायव्हेट रेंज आहे
10.000 पासून 10. शेवटचा नंबर 255 पर्यंत. म्हणजे आपल्याला जर कोणताही नंबर यूज करायचा आहे तर आपण ह्यो नंबर यूज करू शकतो. 172.31.255.255 आणि 192.168.0.0 पासून 255 ते 255 पर्यंत आपण कोणताही नंबर यूज करू शकतो. हे नंबर लक्षात ठेवणं फार आवश्यक आहे. कोणताही नंबर 10 पासून सुरू झाला किंवा 172.16 पासून सुरू झाला किंवा 192.168 पासून सुरू झाल्यावरती हे लक्षात घ्यायचं की इथे एक व्हेरिएबल आहे 17 पासून 172.31 पर्यंत. बाकीचे नंबर बाहेर चालते. तर हे नंबर आपण आपल्या घरी किंवा ऑफिसमध्ये आपल्या इंटरनेटवर्क मध्ये आपण हे नंबर वापरणार. तर जर का आपल्याला माहिती करायची आहे की हे नंबर सुरू कसे काय झाले, हे नंबर लीडिंग बिट पॅटर्नच्या हिशोबाने बनवलेले आहेत. म्हणजे तर पूर्ण रेंज काय आहे कशी काय माहिती पडणार. आता आयपी ऍड्रेसिंग मध्ये एक रूल आहे. जर का तुम्हाला प्रत्येक कोणत्याही एका आयपीचा नेटवर्क बघायचा आहे, समजा जर का मी इथं एक नंबर टाकतो, एका पीसी वरती जाऊन मी एखादा नंबर टाकला, फॉर एक्झाम्पल मी इथं टाकलं 200 आणि काय तर टाकलं पुढं, टॅब मारल्यावरती ह्या डिव्हाइसला कसं काय माहिती पडतंय की ही क्लास सी ची ऍड्रेस आहे. किंवा जर का मी इथे 130 टाकलं आणि काहीतरी टाकलं पुढं, त्याच्यानंतर हे इथे ऑटोमॅटिक कसं काय पॉप्युलेट करतो. तर बघूया आपल्या लीडिंग बिट पॅटर्न मध्ये ह्यांनी काय केलं, त्यांनी सांगितलं की जर तुम्हाला कोणत्याही आयपी ऍड्रेसचा नेटवर्क प्राप्त करायचा आहे तर पहिल्या ऑक्टेट मध्ये बघायचं. पहिला ऑक्टेट कोणता 00000000. 5 6 7 8 झाले. दुसऱ्या ऑक्टेट मध्ये बघण्याची आवश्यकता नाहीये. तर तुमच्या आयपी ऍड्रेसेसची रेंज सुरू होणार ऍक्च्युली 1 पासून ते त्यांनी काय सांगितलं, पहिला जो बिट आहे ह्या बिटला तुम्ही हात लावू शकत नाही. तर दुसरे बिट जोपर्यंत वापरलेले जात नाही तोपर्यंत तुम्ही ही ऍड्रेस यूज करणार नाही. म्हणजे युअर फर्स्ट क्लास ए ऍड्रेस आपला सुरू होणार 1 पासून आणि ह्या टोटलची व्हॅल्यू किती आहे, टोटल एका ऑक्टेटची व्हॅल्यू असणार 0 ते 255 आणि प्रत्येक बिट वरती एक व्हॅल्यू असते. तर प्रत्येक बिटची व्हॅल्यू असणार 128 64 32 16 8 4 2 आणि 1. तर एका पहिल्या बिटवरची व्हॅल्यू 128 आहे, बाकी ह्या सगळ्यांचं टोटल केलं तर 127 येणार. तर पहिल्या क्लास एज ऍड्रेस आर स्टार्टिंग फ्रॉम 1 to 127. पण ह्या 127चा एक दुसरा महत्व आहे. तर कधीही तुम्ही कोणताही नंबर पाहिला आयपी ऍड्रेसिंग मध्ये तर ती ऍड्रेस क्लास ए च्या ह्याच्यात येणार. फॉर एक्झाम्पल जर का मी इथे एक नंबर टाकला, एका पीसी वरती जाऊन मी इथे लिहिलं 1 आणि काय तर 111 टाकलं आणि टॅप केलं तर हे ऑटोमॅटिकली पॉप्युलेट करतो इथं 255. जर मी 126.111 टाकलं तर ह्यो क्लास ए मध्येच टाकणार. पण जर का मी इथं पुढे जाऊन 130 टाकतो, 129 टाकलं समजा, आपोआप ह्यो क्लास बी ह्याला ठरवणार. कसं काय, का की तुमच्या ऍड्रेस बनवणाऱ्यांनी हे ठरवलंय की जर का तुम्हाला आयपी ऍड्रेसचा क्लास बघायचा आहे तर पहिल्या ऑक्टेट मध्ये लक्ष द्यायचं. हा नंबर जो आहे 127 हा नंबर एक स्पेशल नंबर आहे का की तुम्ही एक पासून 126 पर्यंतच यूज करू शकतो आपण. 127 नंबरचा नेटवर्क फॉर एक्झाम्पल 127 चा जो फुल रेंज आहे 127.000 पासून 127.255 ही रेंज टेस्टिंग पर्पज साठी रिझर्व केलेली आहे. दिस नेटवर्क इज रिझर्व फॉर लूप बॅक्स. म्हणजे जर का तुमचा नेटवर्क अडॅप्टर व्यवस्थित चालतोय ते चेक कसं काय करायचं आपण, तर कधीही जायचं कमांड प्रॉम्प्ट वरती आणि करायचं पिंग 127 कोणत्याही एका नंबरला पिंग करायचा, तुम्हाला रिप्लाय नक्कीच भेटणार. जर का रिप्लाय येत नाहीये म्हणजे समजायचं तुमचा नेटवर्क अडॅप्टर खराब आहे किंवा त्याच्यावरती हा आयपी व्हर्जन 4 चा स्टॅक म्हणजे त्याला माहितीच नाही आयपी काय असते. तर दोन वस्तू असू शकतात, दोन कारण असू शकतात. जर का तुम्ही 127 पासून काहीही नंबर टाका काही फरक पडत नाही, तो रिप्लाय नक्की देणारच आहे. तर तुमच्या क्लास ए मध्ये तुमची टोटल रेंज काय आहे 1 पासून 126 पर्यंत प्रायव्हेट ऍड्रेस रेंज,
सॉरी पब्लिक ॲड्रेसेस, आणि त्याच्यातला 10 डॉट ही हा नंबर इज रिझर्व्ड फॉर प्रायव्हेट ॲड्रेसेस. व्हॉट इज प्रायव्हेट ॲड्रेस रेंज फॉर क्लास ए? 10 पासून सुरू होणारी कोणती ॲड्रेस, आणि ह्याच्यातली स्पेशल ॲड्रेसेस काय आहेत? 127. हा नंबर आपण वापरू शकत नाही. तर क्लास ए मध्ये काय होतं? 00000001 आणि 01111111. हे लक्षात ठेवा. आहे दिस इज द बायनरी ऑफ युअर 126 पासून असेल. तर क्लास बी मध्ये दिस इज युअर क्लास ए. क्लास बी ची रेंज सुरू होणार कुठून? मी इथं लिहितो आधी 1 पासून 000000 पासून 10000000. क्लास बी मध्ये त्यांनी सांगितलं लीडिंग बिट इज दिस. ह्याला तुम्ही वापरू शकणार नाही. तर बाकीचे 1 असतील. 1 म्हणजे क्लास बी ची रेंज काय झाली? 128 पासून 191 पर्यंत, 191 पर्यंत. तर कोणतीही ॲड्रेस जर का तुम्ही 128 टाका, 128 टाका किंवा 191 टाका, 191, तर तुम्हाला क्लास बी चाच 191 सबनेट मास्क आपोआप इथं दिसणार. जर का मी 192 टाकलं, फॉर एक्झाम्पल मी इथे येऊन 192 टाकलं, तर ही ॲड्रेस क्लास सी ला बिलॉंग करणार. तर क्लास बीज रेंज स्टार्ट फ्रॉम 120 टू 191. ह्याच्यातला एक नंबर तो बाहेर काढलाय आपल्या वापरण्यासाठी 172.16 काय तो पुढे आहे त्याचे. आणि ह्या नेटवर्क रेंज मध्ये एक स्पेशल ॲड्रेस काढलेली आहे 169.254 ह्या नंबरची. जर का दिस इज कॉल्ड ॲज APIPA, APIPA, ऑटोमॅटिक प्रायव्हेट आयपी ॲड्रेस असाइनमेंट. जर का तुमच्या नेटवर्क अडॅप्टरला तुम्ही कॉन्फिगर केलं की आपोआप एक पॅरामीटर असतो, मी डिस्कस करणार नंतर ना, तुम्हाला अडॅप्टरवरती आयपी देण्याचे 2 हे असतात मेथड्स, DHCP किंवा स्टॅटिक. DHCP ऑटोमॅटिक आहे, बाहेर जाऊन स्वतः घेऊन येणार. पण कधी कधी कसं आहे, तुम्ही स्टॅटिक स्वतः दिली नाही आणि त्याला सांगितलं की DHCP कडे जा, आपोआप ॲड्रेस घेऊन ये. पण जर का तो DHCP त्याला भेटत नाही, ऑटोमॅटिक त्याला आयपी ॲड्रेस मिळाली नाही त्या माणसाकडनं, तर ह्यो काय करणार? स्वतःची एखादी ॲड्रेस स्वतःला लावून देणार. तर त्यावेळेस हा नंबर तुम्हाला दिसायला. तुमच्या इथं कधी कधी तुम्ही इथं बघितलं तर एक ट्रायंगल असं तुम्हाला येलो कलरचा ट्रायंगल दिसणार. त्यावेळेस एक वॉर्निंग येणार. त्यावेळेस तुमचा डिव्हाइस APIPA यूज करणार. आपण बघूया जेव्हा DHCPचा डिस्कशन झाल्यावर. आताच्या हिशोबाने क्लास ए, क्लास बी, क्लास सी चा आयपी ॲड्रेस रेंजेस 110.0.0.0.0. क्लास सी मध्ये 192 पासून 223 पर्यंत हा नंबर रिझर्व ठेवण्यात आलेला आहे. ह्याच्यात 192.168 आपण आपल्या स्वतःच्या वापरण्यासाठी यूज करणार आणि ह्याच्यात काही स्पेशल ॲड्रेसेसचा वापर नाही. आणि क्लास डी मध्ये 224 पासून 239 पर्यंत, क्लास ई मध्ये 240 पासून 255 पर्यंत. लास्टचा एक ऑक्टेट रिझर्व ठेवलेला आहे कशासाठी? रिसर्च अँड डेव्हलपमेंटसाठी. तर क्लास डी मध्ये 1110.0.0.0 पासून 1110.1111 पर्यंत, क्लास ई 1110.0.0.0.0 1111.1111. हे खरं तर मी याच्यावरती जास्त एम्फसाइज लक्ष देत नाही, का की तुम्हाला वापरण्यासाठी फक्त हे 3च ऑक्टेट आहेत. आपण फक्त ए, बी आणि सी चाच वापर करणार. ह्याच्यात हे सगळं आपल्या कामाचं आहे. क्लास डी इज युज्ड फॉर मल्टीकास्टिंग. मल्टीकास्टिंग आपण बघितलं होतं. मल्टीकास्टिंग काय आहे? मल्टीकास्टिंग. अँड क्लास ई इज रिझर्व्ड फॉर रिसर्च अँड डेव्हलपमेंट. तर क्लास ए, क्लास बी, क्लास सी ह्याचा वापर आपण करूया. क्लास डी आणि क्लास ई आपण आपल्या स्वतःसाठी वापर करत नाही. तर जर का तुमच्या नेटवर्क अडॅप्टरची कनेक्टिव्हिटी, तुमचा नेटवर्क अडॅप्टर बरोबर काम करतोय का, तर ह्या ॲड्रेसला पिंग करून बघायचं. पिंग कोणत्याही एका नंबरला करायचा. पिंग 127 डॉट काय डॉट 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 करा. पिंग झालं पाहिजे. आणि हे APIPA आपण नंतर बघूया. तर तुम्हाला नोट लिहून घेण्यासाठी हे 3 नंबर आपण जास्तीत जास्त करून 192.168 डॉट काय तर काय यूज करणार, पण हे 3 नंबर लक्षात ठेवणं अति आवश्यक आहे.
आणि क्लास ए चा सबनेट मास्क काय आहे 255.0.0.0, क्लास बी 255.255.0.0, क्लास सी 255.255.255.0. क्लास ए बी सी चा सबनेट मास्क लक्षात घ्या.